तर राहुल गांधी आणि विरोधी आघाडीचे नेते निवडणूक यादीमध्ये गडबड असेल किंवा एकाच मतदाराने अनेक ठिकाणी मतदान केल्याचा आरोप केलेला आणि या संदर्भातच हे आंदोलन सुद्धा पार पडते। अनेक गंभीर आरोप निवडणूक आयोगावरती करण्यात आले आणि या संदर्भात हा आज सगळ्या खासदारांचा मोर्चा। इंडिया आघाडीच्या मोर्चामध्ये अनेक खासदारांनी सहभाग घेतला। साधारण 300 खासदार यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। दरम्यान इंडिया आघाडी एकीकडे आक्रमक झाली आहे, मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। इंडिया आघाडीचा मोर्चा हा आहे त्या ठिकाणीच अडवण्यात आलेला आहे। मतचोरी संदर्भात राहुल गांधींनी काही आरोप केलेले होते। या संदर्भात निदर्शनं करण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय। संसद भवनापासून हा मोर्चा इथे सगळ्यांना थांबून ठेवण्यात आहे। समोर जर बघितलं आपण खासदारांना थांबवलं जात आहे। इथे शरद पवार सध्या खाली बसून असल्याची पाहायला मिळत आहे आणि एक एक सगळे खासदार जे आहे ते आरामशीर असं म्हणता येईल की या सगळ्यांना प्रयत्न आहे, रोखण्याचा प्रयत्न होतो। सगळ्यांना इथे बॅरिकेडिंग करण्यात आलं। काही खासदार हे बॅरिकेडिंगला उडी मारून इथे आलेल्या पाहायला मिळालेलं आहे आणि सोबतच जर बघितलं काही खासदार इथे ज्या पद्धतीनं दावा करताय की निश्चितपणे प्रयत्न आहे आमचा की निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल होणं यासाठी प्रयत्न केला जातोय। ज्या पद्धतीने ते सगळे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते इथे एकवटाला सुरुवात झालेली आहे। खासदार इथे आहे आणि बघितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मार्च केंद्रीय निवडणूक आयोगात करण्याचा चंग यांनी बांधला आहे। त्यासाठी इथे मोठी गर्दी झाली आहे। समोर जर बघितलं आपण तर अखिलेश सिंग यादव इथे आलेले आहे। सोबतच बघितलं तर इतरही नेते इथे इतरांना पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आहे आणि प्रयत्न आहे की निश्चितपणे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न असणार आहे। यासाठी इथे मोठ्या संख्येनं इथे जे जर बघितलं काँग्रेसचे कार्यकर्ते इथे एकत्र येऊन एक प्रकारे आंदोलन करण्याचा प्रयत्न करताय आणि या सगळ्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः हे जे सगळे खासदार आहेत आणि या खासदारांना जर बघितलं खासदारांचा प्रयत्न आहे की इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अखिलेश सिंग यादव जे इथे बाहेर पडलेले आहेत त्यानंतर इतरही नेते बाहेर पडलेले आहे आणि हे सगळे नेते इथे जोरदार विरोध प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यांची मागणी आहे की केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाऊन निश्चितपणे आंदोलन करण्याचा प्रयत्न चंग यांनी बांधलेला आहे आणि यासाठीच अनेक खासदार बाहेर पडताना पाहायला मिळत आहे। अनेक ज्या पद्धतीने प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी देखील इथे मोठ्या संख्येनं गर्दी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की मार्च सुरू झाला आणि त्याला मार्च जो आहे खास करून तो पीटीआय इमारतीच्या पुढे थांबवण्यात आलेला आहे आणि इथे जर बघितलं आपण तर इथे मोठ्या संख्येनं पोलीस बल देखील तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। अखिलेश यादव जे आहेत ते निश्चितपणे इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। इतरही नेते आहेत ते जर बघितलं आपण ते इतरही आप आंदोलन कर रहे क्या डिमांड है आप लोगों की? क्या आंदोलन कर रहे डेमोन्स्ट्रेशन कर रहे हैं आप लोग? वो महाराष्ट्र, कर्नाटका, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान होटी छोड़ किया। हाँ मैं ओबीसी एसोसिएशन न्यू दिल्ली राजेंद्र नगर हाँ वो सपोर्ट करना भी वो ज्यादा स्टूडेंट्स लोग आया हाँ। राहुल गांधी सपोर्ट करना हाँ हाँ या यहाँ पे सपोर्ट करने आए तो ये जो मांग है इसको कैसे आगे लेके जाएंगे आप? प्रोटेस्ट की सपोर्ट करना हाँ वो भारत अलग अलग राज्यों को वो ज्यादा स्टेट से वो वोट छोड़ किया हाँ बहुत प्रॉब्लम की अभी हाँ अभी राहुल गांधी की ज्यादा लोग कर्नाटका, महाराष्ट्र, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान अलग अलग राज्यों को लोगों को सपोर्ट करना हाँ हाँ ठीक है। अलग अलग वेगवेगळ्या राज्याच्या लोकांनी सपोर्ट करावा अशा प्रकारची मागणी त्यांची आहे आणि त्यामुळे इथे जर बघितलं तर आंदोलन प्रचंड इथे विरोधाभासी आहे आणि कारण की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे की राहुल गांधींनी उत्तर द्यावं पण राहुल गांधी उत्तर न देता एक प्रकारे आंदोलन करताय अशा प्रकारचा थेट त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की आता आंदोलनाची साधारणतः 11:30 वाजता आंदोलन सुरू झालं आहे आणि साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः जवळपास 45 मिनिटं झाले आंदोलन अजूनही सुरूच आहे आणि या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं की साधारणतः ज्या पद्धतीनं आरोप केले जात आहे की मतांची चोरी केली जात आहे त्या मतांच्या चोरीवरती केंद्रीय निवडणूक आयोगाने काही निर्णय घ्यावा यासाठी जोरदार विरोध प्रदर्शन सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये खास करून इंडिया आघाडीचे नेते करत आहेत। 300 पेक्षा जास्त खासदार या संपूर्ण मार्चमध्ये आहे आणि या सगळ्यांमध्ये प्रयत्न आहे की कुठेतरी निश्चितपणे यातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे। प्रियंका त्यामुळे इंडिया आघाडी एकंदरीतच आक्रमक झालं तर सध्याचं आपल्याला चित्र बघायला मिळते। आपण बघतो देशभरातले अनेक बडे नेते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतो शरद पवार आपल्याला दिसत आहेत आणि अनेक बडे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। राहुल जी के प्रेस कॉन्फ्रेंस के बाद कि पूरे देश के पैमाने पर वोट की चोरी हुई है और ये जो सरकार मोदी जी की सरकार बनी हुई है ये चोरी से बनी है और इसी का विरोध करने के लिए हम लोग चुनाव आयोग तक जाएंगे।
हम लोगों की बात नहीं सुनी जा रही है, पार्लियामेंट के अंदर नहीं सुनी जा रही है, पार्लियामेंट के बाहर नहीं सुनी जा रही है। ये लोकतंत्र के लिए बहुत ही चिंता का विषय है कि चोरी से सरकार बन रही है। वोट चोरी देश के साथ देशद्रोह है। तर पुन्हा जाऊ आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण बघतो खरं तर देशभरातले अनेक बडे नेते आपल्याला इकडे उपस्थित दिसतात. महाराष्ट्रातून कोणते कोणते चेहरे दिसत आहेत? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर इथे अनेक नेते आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पक्ष पवार यांचे सर्व खासदार, त्यानंतर संजय राऊत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपस्थित आहेत. काँग्रेसचेही अनेक खासदार, महाराष्ट्रातले वर्षा गायकवाड असो, कल्याण काळे असो, यासारखे अनेक खासदार या विरोधी मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठा प्रयत्न आहे की खास करून जर बघितलं आपण समोर प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. इथे खासदार येताना आपल्याला पाहायला मिळते. इथे काही जर बघितलं तर इथे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते देखील आलेले आहेत. काय मागणी करताय अपन काय मागणी करते हैं? खरा है त्याचा करायचा पाहिजे, और जो गलत है उसको गलत का तो कोई साथ देने वाला नहीं है. और जो मांग राहुल गांधी जी कर रहे हैं और हमारा जो इंडिया अलायंस कर रहा है, वो मांगनी को नरेंद्र मोदी जी को और सारे रूलिंग पार्टी को उसको एक्सेप्ट करना चाहिए और उसको एक स्पोर्ट की तरह लेना चाहिए और जो सच है उसका साथ देना चाहिए. लेकिन बीजेपी कह रही है कि आपने एफिडेविट देना चाहिए, आप ऐसे मार्च क्यों निकालते हैं? नहीं, हमारी किधर मांग होती नहीं है. कोई किधर भी जिधर बात रखते हैं वो चीजें आगे जाती नहीं है, तो इसलिए मार्च निकालते हैं. मार्च भी कवर होता नहीं है और कोई रास्ता बचता नहीं है. जब भी जाके एक आक्रामक मार्च निकालने का इनका एक तरीका होता है. कुठला मार्ग राहत नाही, त्याच वेळेत आम्ही विरोध प्रदर्शन करतो, अशा प्रकारे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार विरोध प्रदर्शन केले जात आहे. त्यानंतर सोबतच जनता का वोट राष्ट्रवादी काँग्रेस तो हम जनता का वोट बचाने के लिए कूद रहे हैं. जनता का वोट बचे इसलिए मैं चुनाव आयोग आया हूं. कम से कम चुनाव आयोग उन पे कार्रवाई करे जिन लोगों ने वोट काटे हैं. मैंने खुद 18,000 जो डिलीटेड वोट थे उनको मैंने दिया है. उनको मैंने 18,000 जो अच्छा खराब है जो 18,000 डिलीटेड वोट थे उसकी सूची दी. चुनाव आयोग ने एफिडेविट मांगा, हमने एफिडेविट दिया, लेकिन उत्तर प्रदेश की सरकार ने मिलकर के चुनाव आयोग को गुमराह किया. चुनाव आयोग गुमराह हुआ, किसी पे कार्रवाई नहीं हुई. हमारी मांग है कि जिस तरीके से वोट काटे जा रहे हैं, वोट मिटाए जा रहे हैं, गरीब जनता को कुछ समझती है, इसलिए कम से कम वोट बने, सबका वोट बने और चुनाव आयोग ये इंतजाम करे कोई डुप्लीकेट वोट न बन पाए. डिलीटेड वोट अगर कोई अधिकारी करे तो उसके खिलाफ कार्रवाई हो. सरकार अगर शामिल हो वोट चोरी में, सरकार अगर शामिल हो वोट कटवाने में, आगे जाने नहीं दे रहे. किस तरीके से आगे एक सशक्त लोकतंत्र में सिर्फ हम न्याय मांग रहे हैं, पारदर्शकता से कारभार हो, यही हमारी मांग है. ये हम सब न्याय चाहते हैं. सुप्रिया सुळेंची आपण सध्या प्रतिक्रिया ऐकली. दरम्यान इंडिया आघाडीचा मोर्चा जो तो पोलिसांनी अडवला, त्यामुळे हे जे सगळे खासदार आहेत त्यांनी आहे तिकडेच बसण्याचा निर्णय घेतला, ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी एकीकडे आक्रमक होताना दिसते, मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. राहुल गांधी आणि विरोधी आघाडीचे नेते निवडणूक यादीमध्ये असलेली गडबड आणि एकाच मतदाराने अधिक ठिकाणी मतदान केल्याचा आरोप केलेला आहे आणि या संदर्भात हा सगळा मोर्चा काढला जातोय. इंडिया आघाडीचा मोर्चा हा पोलिसांनी आहे त्या ठिकाणी अडवलेला आहे. 4 दृश्य खरं तर आपण सध्या बघतोय. या मोर्चाचं
किती मोठा मोर्चा आहे आणि कशा पद्धतीने आता तिकडे निदर्शनं केली जातात हे आपल्याला यातून लक्षात येत आहे. बॅरिगेट्स ओलांडून आपण बघतोय अखिलेश यादव हे बॅरिगेट ओलांडून पलीकडे गेलेले आहेत. दुसरीकडे दृश्यांमध्ये राहुल गांधी आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात केलेला आहे. हा मोर्चा अडवल्यामुळे इंडिया आघाडीने या ठिकाणचे खासदार आहेत त्यांनी IITकडेच बसण्याचा निर्णय घेतला, ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. हातामध्ये वेगवेगळे फलक आहेत. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण ही 4 जी दृश्य बघतोय त्यावरून किती मोठा मोर्चा आहे, कशा पद्धतीने आक्रमक इंडिया आघाडी झाली आपल्याला बघायला मिळत आहे. वतीने आहे आता एक प्रतिनिधी मंडळ जे आहे, शिष्टमंडळ जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे जे खासदार जयराम रमेश यांच्या नेतृत्वामध्ये हे प्रतिनिधी मंडळ जाईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. एक तर ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी झालेल्या आहे, इलेक्शन कमिशननी वोट चोरी बंद करा अशा या प्रकारच्या घोषणा देत त्यांनी SIR वापस घ्या अशा प्रकारच्या घोषणा देत त्यांनी पहिले मार्च काढला होता मकरदॉरवरून आणि तो मकरदॉरवरून थेट जे आहे ते समोर निघाले आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जाण्याचे प्रयत्न होते. एक महत्वाचं म्हणजे एक अलग अलग पद्धतीने प्रयत्न आहे आणि इथे आता जर बघितलं ECIच्या वतीने माहिती दिली की जयराम रमेश यांना कालच माहिती मिळाली होती की आम्ही फक्त 30 खासदारांना दुपारी 12 वाजता भेटण्याची वेळ देऊ आणि त्यांनी आता चेंज या भेटण्यासाठी वेगळा वेळ मागितलेला आहे. कारण की सर्व खासदारांनी इंडिया आघाडीच्या खासदारांच्या नेत्यांसोबत हे शिष्टमंडळ त्यांना भेटावं आणि या सगळ्या खासदारांसोबत जावं अशा प्रकारचा प्रयत्न होता. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता ज्या पद्धतीने माहिती मिळते इलेक्शन कमिशनच्या सूत्रांची माहिती आहे की आम्ही कालच खासदार जयराम रमेश यांना माहिती दिली होती आणि त्यांना स्पष्ट म्हटलं होतं की फक्त 30 खासदारांना परवानगी देऊ. पण आता ज्या पद्धतीने त्यांनी वेळ बदलण्याची मागणी केली आहे याचा अर्थ असा होतो की आता हे सर्व खासदार इलेक्शन कमिशनच्या भेटीशिवाय जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अजूनही आंदोलन सध्या सुरूच आहे. आंदोलनाच्या इथे मोठी बॅरिकेडिंग आहे आणि खूप प्रयत्न असा आहे की या सगळ्यामध्ये की आंदोलन जे सुरू आहे आंदोलन असं सुरू ठेवायचं, हातामध्ये फलक घेऊन घोषणा देऊन वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये हे फलक लिहिण्यात आलेले आहे आणि त्यांचा प्रयत्न असा आहे की सर्वसामान्यांपर्यंत आवाज पोहोचावा असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा आणि खास करून विरोधी पक्षांचा आहे. त्यामुळे आक्रमक झालेली इंडिया आघाडी आपल्याला सध्या बघायला मिळते. जोरदार हमें संविधान ने वतन का हक दिया है, वो हक छीनने का काम चुनाव आयोग गुलामी जैसे भारतीय जनता पार्टी के इशारे पे नाच रहा है. जयराम रमेश at the back. Yes. No, I'm catching up with everybody. The morning. All are protesting now. You are marching. What do you want to say today? Well, I want to say that whatever Rahulji has, showed it in that interview, I think the election commission has to answer what is right and what is wrong, what went wrong, how it happened. So, yeah. The opposition continuously, you all are asking for the discussion here. Yeah. But it's not possible, as government already said, this is our election commission prerogative. How can they will? No, because I do understand whatever it may be, but then something very, happened such a big, on a very high magnitude. So I think it is very imperative on the election commission to give an answer. तर आपण बघतो वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यावीत अशा प्रकारची मागणी केली जाते. Indian bloc leaders will decide whether we should accept the invitation of the ECI and 30 whether all should pass. So you guys are doing a peaceful march. Police has stopped here. What do you want to say? I have no idea what they decide. Whatever they decide, we will follow. 30 people are going. So if all of was decide to go, we will go. तरी 4 महत्त्वाची दृश्य समोर येत आहेत ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे अखिलेश यादव कशा पद्धतीने बॅरिगेटिंग ओलांडून पलीकडे गेलेले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत
मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली आहे. तितकाच मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. मतचोरी विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. इंडिया आघाडीचा संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत हा मोर्चा आहे. मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडवलाय. झूठ बोलते हैं, कभी महाराष्ट्र की बात उठाते हैं, कभी हरियाणा की बात उठाते हैं, झूठ की वो एक नया पहाड़ बनाते हैं. पिछले विशेष करके 2014, 19 और 24 में और उन दिनों में कांग्रेस पार्टी अनेक राज्यों में निरंतर पराजय के कारण एक बैंकरप्सी की स्थिति में पहुंच चुकी है. कोई स्पष्ट मुद्दा हाथ में नहीं है, कोई नीति नहीं है. एक रिएक्शनरी फोर्स के नाते ये लोग अपने राजनीतिक कार्यकलाप बना रहे हैं. पहले इन्होंने ईवीएम को मुद्दा बनाया था, फिर राफेल पे झूठ बोले, फिर सीमा के ऊपर चाइना के साथ हमारी डिस्प्यूट को चाइना के साथ दिए, भारत की सेना को, भारत की संप्रभुता को इन्होंने प्रश्न उठाया, जिसके बारे में न्यायपालिका ने शायद आजाद भारत में कोई राजनीतिक व्यक्तित्व के ऊपर इतनी कटु टिप्पणी दिया होगा कि आखिर बताओ आप है किसके साथ हो. मित्रों, इसीलिए मैंने कहा शुरू में, एक वैचारिक दिशाहीनता की और दुविधा की समूह कांग्रेस पार्टी और उसकी नेता राहुल गांधी बन चुके हैं. लोकतंत्र में उनकी कोई लोकलाज बची नहीं. अराजकता धीरे धीरे अहंकार के साथ मिलते हुए देश में एक अस्थिरता पैदा करने की एक सोची समझी रणनीति ये है. आप चुनाव जीतोगे तो सारा विषय सही है, अब चुनाव हारोगे ये सारा विषय की अव्यवस्था आपको ध्यान में आती है. मैं पिछले 2-3 दिनों में जो वाद विवाद हुए, विशेष करके मैं भारत की मीडिया को धन्यवाद देता हूं. उन्होंने फैक्ट चेक कर करके लगभग सभी टीवी चैनल्स ने राहुल गांधी जी की एक एक झूठ को प्रमाण आधारित बेनकाब किया है, पर्दाफाश किया है. जिनको टेक्नोलॉजी के बारे में, जिनको चुनाव आयोग की प्रक्रिया के बारे में, जिनको देश के बारे में सामान्यतम ज्ञान नहीं है, कांग्रेस पार्टी की और विरोधी की वोट बैंक की राजनीति ही सिर्फ राजनीति बची है. घुसपैठियों को वोट दाता बना के, वोटर्स बना के वो अपनी राजनीतिक रोटी सेकना चाहते हैं. चुनाव आयोग ने एक संवैधानिक व्यवस्था, निष्पक्ष व्यवस्था के नाते जब इनको सही बात बताती है तभी चुनाव आयोग को भी ध्वस्त करने के लिए कहते हैं हम आटम बम गिराएंगे, चुनाव आयोग बिखर जाएगा. ये भाषा हमारी प्रतिद्वंदी देश कहते हैं. बड़े बड़े शक्ति जो भारत में भारत की प्रजातंत्र को विखारना चाहते हैं, उन्हीं की यह भाषा है जो आज नेता प्रतिपक्ष की भाषा बनी है. मित्रों, मैं आपके माध्यम से देश के सामने इस विषय को फिर दोहराना चाहूंगा. आपको मुद्दा पे अटकनी चाहिए, मुद्दा आधारित राजनीति करनी चाहिए. सिर्फ घुसपैठियों की मन में डर पैदा करके, किसी वर्ग के मन में डर पैदा करके आप ना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की नेतृत्व, ना देश की जनता की फैसला या देश की संवैधानिक व्यवस्था को आप बिखार सकते हो, आप उसको तोड़ सकते हो. कांग्रेस पार्टी को फिर मैं अपील करता हूं, समूचे विरोधी को मैं अपील करता हूं, आपको संसद में जो विषय उठाना है वो आप उठाइए. आपने ऑपरेशन सिंदूर के बारे में चर्चा के पहले बहुत हवा खड़ा किए थे. संसद में जब चर्चा हुई आपके पास मुद्दा ही नहीं था. आपको देश ने देखा. आप अप्रजातांत्रिक, आप लोक विरोधी इस स्थिति से बाहर आके आप देश हित में आपकी की कहानियां इन्हीं की देन है.
सरकार काय